करूया बघा बाळांनो. इथं क्वेश्चन मध्ये काय म्हटलं? ठीक आहे, कोणीच सांगायचं नाही. ठीक आहे, कोणीच सांगायचं नाहीये. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं लक्षात लक्षात असू द्या. इथं काय म्हणलं बघा, इक्बालने 25,000 रुपयाची एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. काय केली इक्बालने? म्हणजे आपला श्री पकडू. आता इथे इक्बाल सोडूया, येणार श्री. श्री पकडूया. ठीक आहे, श्री. ठीक आहे, आपला श्री. चला चला आपल्या श्रीने काय केलं? 25,000 रुपयाची एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. म्हणजे 25,000 रुपये देऊन काय केली? जुनी मोटरसायकल विकत घेतली. आणि तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये, म्हणजे दुरुस्तीसाठी म्हणजे त्यानं स्वतःतूनच खर्च, स्वतःच्या खिशातून खर्च 8,500 रुपये व रंगवण्यासाठी 2,500 रुपये खर्च केला. बघा काय काय खर्च केला बघा. दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी आणि 2,500 रुपये रंगवण्यासाठी खर्च केला व ती गाडी 38,000 रुपयाला विकली. तर त्याला व्यवहारात त्याला किती नफा झाला? किती नफा झाला? मग आता तुम्हाला एकदम सोपं आहे का नाही रे? सोपं. बघा आता श्रीनं केले म्हणजे इक्बालने. बघा इक्बालने काय केलं बघा. इक्बालने 25,000 रुपयाची त्याने स्वतःच्या खिशातून 25,000 ची जुनी मोटरसायकल आणली. परत त्याला दुरुस्तीसाठी किती रुपये लागले? 8,500 रुपये. परत रंगवण्यासाठी त्या गाडीला मॉडिफाय केला, त्या गाडीला रंगवला. रंगवल्यानंतर त्याला जो काही खर्च आला रंगवण्यासाठी, रंग देण्यासाठी 2,500 रुपये जो आला खर्च, बरोबर. 2,500 म्हणजे त्याचा स्वतःचा खर्च, म्हणजे खरेदी किंमत किती होईल त्याची, याची आपल्याला बेरीज करावी लागेल, बरोबर. याची जर बेरीज केलात तर हा शून्य, हा शून्य, 5 आणि 5 10 ला शून्य, हाताला 1. मग 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 हाताचा 16, 16 ला 6 आणि हाताला 1, 2 आणि 1 3, किती झाले रे? 36,000 रुपये काय झाला त्याचा खर्च झाला, खरेदी किंमत झाली. त्याला गाडी केवढ्याला पडली? 36,000 रुपयाला. आणि त्यानं विकला कितीला? 38,500 रुपयाला विकला. म्हणजे त्याला व्यवहारात काय झाला? नफा झाला. का झाला हो नफा? विक्री किंमत जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा, बरोबर. म्हणून आपल्याला व्यवहारात नफा किती झाला? तर आपल्याला माहिती आहे नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. हे आपण शिकलो, बरोबर. आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. तुम्हाला सिंपल 38,500 मायनस 36,000 करावं लागेल. म्हणजे नफा किती झालेला आहे त्याची वजाबाकी करावं लागेल, बरोबर. तुम्हाला माहिती आहे नफा बरोबर सूत्र विकी मायनस खकी, बरोबर. मग आता तुम्ही विकी, आपलं विकी किती आहे? 38,500 आहे. विकी म्हणजे विक्री किंमत आणि खरेदी किंमत जो आहे तुमची 36,000 आहे, बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल? इथे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर वजाबाकी केल्यास शून्य, हा शून्य, उरले 5. मग इथं 8तून जर 6 गेले 2 उरले आणि 3तून 3 गेले 0 उरले. म्हणजे 2,500 रुपयाचा तुमचा काय झालेला आहे? 2,500चा जो आहे तुमचा नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला श्री, समजलं का? बरेच जण म्हणतात ओके ठीक आहे, ठीक आहे. अरविंद साळवेला ओके ठीक आहे. मनस्वी पण आले. मनस्वी एवढा लेट कस काय बळा? लेट करायचं नाहीये, हा लेट करायचं नाहीये, लेट करायचं नाहीये. चला ओके, ओके उत्तर बरोबर आहेत बरेच जणांचे. चला ओके, आपण सॉल्व्ह करूया. चला आपण सॉल्व्ह करूया. चला, खालील कोणते विधान अचूक आहे? काय बोललं आपल्याला? विधान अचूक म्हणजे चुकीचा कुठला? अचूक आहे, सॉरी अचूक आहे. कोणतं बरोबर आहे आपल्याला शोधायचं, बरोबर का? कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यांनी लक्षात असू द्या, सर्वांनी लक्षात असू द्या. आता प्रत्येक आपल्याला ऑप्शन ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. व्यवस्थित निरीक्षण करून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. काय? आपल्याला बरोबर ऑप्शन शोधायचा आहे, बरोबर. चला चला उत्तर टाकायचं सगळ्यांनी, ठीक आहे. चला ओके, बघा आता ऑप्शन चेक करूया. बघा पहिला ऑप्शन काय म्हणतोय, लक्ष असू द्या. पहिला ऑप्शन म्हणतोय बघा, एक मिनिट हा. अरे पेनचं टोकन मध्ये गेलं, ठीक आहे. आपण दुसरं घेऊया, ठीक आहे. चला आपल्याकडे पेन आहेत भरपूर. चला बघा चौरसाच्या चारही कोणाची बेरीज, चौरसाच्या चारही कोणाची बेरीज 180, बरोबर आहे का रे? चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. बघा त्रिकोणाच्या, बघा चौरसाच्या चारही कोणाची बेरीज किती असते? 89चा असतो, हा 90चा असतो. बघा इथे व्यवस्थित थोडस बघा. ओके, हा 90चा असतो, हा 90चा असतो. म्हणजे किती कोण आहे ते? 1 2 3 4, म्हणजे 4 म्हणजे 9 चोक किती रे?
सॉरी 9 चौक किती 36, म्हणजे 360 असायला पाहिजे आपलं, बरोबर. चौरसाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360 असायला पाहिजे. इथं म्हणलं 180, चुकलं. बरोबर, चुकलं का नाही? चुकलं का नाही? चला, 1 नंबर कोण टाकले पर्याय? 1 नंबर कोण टाकलंय? चुकलंय बाळांनो, लक्ष असू द्या. हा, चला आता काय म्हणलं बघा, त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज, बघा त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज काटकोन, काटकोन एवढी असते. मग काटकोन किती 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 कोण असते रे? काटकोन किती अंशाचा कोण असतो इथं? 90 अंशाचा असतो काटकोन, लक्षात घ्या. काटकोन 90 अंशाचा असतो. मग आता मला सांगा, त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज किती असते? चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज सांगायचं आहे बाळांनो. चला लवकर टाका, लवकर टाका. किती असते? चला किती असते? चला, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे मापाची बेरीज किती असते? 180. ओके अरविंद साळवे, ओके 180 बरोबर, 180 येत असते, बरोबर. म्हणजे त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज जो आहे 180 आहे. मग मला सांगा, काटकोन एवढी आहे का? काटकोन 90चा आहे ना. मग हा पण ऑप्शन चुकला, बरोबर. चला पुढे जाऊ का? पुढे जातोय. चला पुढचा पर्याय जो आहे, पुढचा बघा, पुढचा पर्याय बघा काय म्हणतोय पुढचा. चौकोनाच्या चौकोनाच्या बाजूची संख्या, बघा चौकोनाच्या बाजूची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते. मग आता तुम्हाला हे पण चुकीचं आहे का नाही बाळांनो? चला हे एक्सप्लेन करायचं आहे. हे पण चुकीचं आहे का नाही रे? हे पण चुकीचं आहे का? आहे बघा, चौकोनाच्या बाजूच्या, बघा चौकोनाच्या बाजूची संख्या ही, बघा चौकोनाच्या बाजूची संख्या किती आहे रे? 1 2 3 4, ही त्रिकोणाच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट. मग त्रिकोणाच्या दुप्पट आहे का? त्रिकोणाला 3 बाजू आहेत, मग हे 3 झाले, याच्यात दुप्पट किती असायला पाहिजे? तर 6 असायला पाहिजे. याला तर 4च बाजू आहेत ना, बरोबर. म्हणून हा पण ऑप्शन चुकला आपला, कळालं? चला कळालं का बाळांनो? हा पण ऑप्शन चुकलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. चला कळाला असेल तर बघा, आता शेवटचा ऑप्शन तर बरोबरच असणार आहे, बरोबर ना. शेवटचा ऑप्शन तर आपला बरोबरच असणार आहे. तरी पण आपण सॉल्व्ह करू. बघा बघा काय म्हणते, त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज ही, बघा त्रिकोणाच्या सर्व मापाची बेरीज किती असते रे? कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. मग काय म्हणलंय, चौकोनाच्या सर्व कोणाच्या मापाच्या बेरीजच्या निम्मपट, म्हणजे चौकोनाच्या सर्व मापाची बेरीज जो असते 360, त्याची निम्मपट करा. तर बघा, बे एक बे, बे एक बे, इथे उरला 1, बरोबर. 2 8 16, हा 0 लावा म्हणजे 180, बरोबर. आलं का निम्मपट? बरोबर आहे. हे पण ऑप्शन बरोबर आहे. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. कळालं? निम्मपट असतोय. हा, चला हे कळालं का सगळ्यांना? पुढे जाऊ का? चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. पुढे जाऊ का? आहे बघा, आता डायरेक्ट टिक करून पण तुम्ही जाऊ शकता पुढं, बरोबर का नाही बाळांनो? बघा, खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठी संख्या, ऑप्शन 1 नंबर ऑप्शन आहे बघा. आता तुम्हाला तुम्हाला दशांश शतांश दशांश हे सगळं कळायला पाहिजे. ठीक आहे, बघा ठीक आहे. आता तुम्हाला जो पॉईंटच्या नंतर जी मोठा अंक आहे ती सर्वात मोठी संख्या असणार आहे. हिच्या नंतर इथं दशांश नंतर 9 इथं आहे, इथं 8 आहे म्हणजे ही छोटी आहे. मग इथं 0 आहे, ही पण छोटी आहे. इथं 9 आहे. आता मग या दोघांचं कंपॅरिझन करूया, दोघांची तुलना करूया. मग त्याच्यानंतर याच्याकडे मोठी असली पाहिजे दुसऱ्या नंबरला, म्हणजे कुठल्या? शतांश स्थानी. मग शतांश स्थानी 1 आहे, तर शतांश स्थानी 0 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. 0.91 हे तुमचं सर्वात मोठी संख्या आहे. चला चला कळालं? चला सगळ्यांना कळालं का? चला कळालं का रे बाळांनो? चला पुढे जायचं का? चला पुढे जायचं का? ठीक आहे, चला. ओके ओके ओके, चला ठीक आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे, बघा आता पुढचा क्वेश्चन लक्षात असू द्या. आदर्श विद्यालयात 47,989 व सरस्वती विद्यालयात 8,493 पुरस्कारग्रस्तासाठी मदत निधी गोळा केली. त्यातील 50,042
घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरली? चला उत्तर काढायचं आहे. चला सगळ्यांनी उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. चला आता आन्सर चेक करूया. कोणाकोणाचे आन्सर येत आहेत. चला पटापट उत्तरे टाकायची आहे. चला एकाचा अजून नाही आन्सर आलेला आहे. एकाच पण नाही आलेला आहे. ठीक आहे. चला उत्तर आली पाहिजे, सगळ्यांची उत्तर आली पाहिजे. ठीक आहे. चला उत्तर आली पाहिजे. आणि कोण सांगणार आहे उत्तर? चला उत्तर कोण सांगणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. ओके डन बाळांनो, आलेला आहे आन्सर शुभ्राचा. आता मला विचारावं लागणार आहे शुभ्राला. ठीक आहे, काय करावं लागेल बघा. तर आता शुभ्राने उत्तर सांगणार आहे. चला कुणाला नाही कळालं रे? चला कळालं कुणाला नाही बघा, लक्ष असू द्या. ओके शुभ्राचा आलेला आहे. नो समर्थ. अयो समर्थ, अरे वा, समर्थला काय झालं आता? हा समर्थ. चला युगेंद्रला कळालं नाहीये. अरे काहीच नाहीये बाळांनो. हे बघा निधी गोळा केले बघा. आदर्श विद्यालयात 47,989 व सरस्वती विद्यालयात 8,493 पुरस्कारग्रस्तासाठी मदत निधी गोळा केली. म्हणजे 2 विद्यालयामधून गोळा केली का नाही? केली. त्यातील बघा 50,042 घरगुती वस्तूसाठी खर्च केल्या. घरगुती वस्तूसाठी बाळांनो उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटासाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरली? सिंपल आहे का नाही? याची बेरीज करा, याची बेरीज करा. बेरीज केलास मग आता हे घरगुती कामासाठी हे मायनस करा. उरलेली जे आहे ते खाऊच्या पाकिटासाठी. झालं. सिंपल आहे का नाही? अवघड आहे का? नाही. बघा आता मी सांगतोय ऑप्शन क्रमांक 2. ओके ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. चला एक जण गायब झालं बघा. कोण आहे रे? गायब झालं, असू द्या. ठीक आहे, गायब झालं तर होऊ द्या. ठीक आहे, काय हरकत नाही. चला आता हा क्वेश्चन कसा अटेंड करायचा बघा. चला मी सांगतो. समर्थ काय नाही कळालं बाळा? हा समर्थ, आदर्श विद्यालयात पुस्तकासाठी मदत निधी गोळा केली. ठीक आहे. मग आता निधी किती गोळा केला? चला पुस्तकासाठी निधी गोळा किती केले? 47,000 विद्यालयातून आदर्शच्या विद्यालयामधून बघा 9. हे बघा 47,989 आणि बघा सरस्वती विद्यालयात बघा 8,493 म्हणजे टोटल निधी किती गोळा झाला? एवढा झाला. बरोबर. आणि बघा घरगुतीसाठी किती वापरला हे पण आहे बघा. एकदम सिंपल. याची बेरीज करा. 9 3 12 होतील. हाताला 1 करा. मग काय होतील? 9 आणि 8 बघा इथं महत्वाचं आहे. 8 आणि 1 9 9 9 18 18ला 8 हाताला 1 करा. मग आता विचार करा इथं किती बघा. 7 आणि 8 किती? 15 15 1 16 16ला 6 हाताला 1 करा. म्हणजे इथे किती झाले? 4 आणि 1 5. म्हणजे किती झालं इथं? लक्षात असू द्या. 4 आणि 1 5. अरे इथं कुठं राहिली? अरे आतमधलं राहिलं बघा. 1 मिनिट. हा परत घेऊ बघा. परत घेऊ. इथं बघा. इथं 9 आणि 3 12ला हाताला 1 8 हे 9 8 आणि 1 म्हणजे 9 हाताला 1. मग आता इथं 9 4 9 4 13 13 ने 14 14ला 4 आहे. इथं हातचा 1 करायचा. ठीक आहे बघा. ठीक आहे बघा. इथं राहिलं होतं ना मला. हे 14 14ला 4 आणि हाताला 1. मग आता इथं म्हणजे किती झालं इथं? 56,482. किती निधी गोळा झाला? 56,482 हे निधी गोळा झाला. त्यातील बघा त्यातील 50,042 घरगुती वस्तूसाठी बघा. त्यात मायनस करा. घरगुतीसाठी खर्च झाला 56,482 मायनस करा 50,042 करा मायनस. मग आता उरतील इथे 0. 8तून 4 गेले 4 उरले. 4ला 4 आणि 6ला 6 आणि 5तून 5 गेले 0. मग आता हे जे आहे ते 6,440. आता इथे 50,042 आपण मायनस केलं म्हणजे मधून उरलेली ही जी आहे उरलेली रक्कम आहे 6,440. ही खाऊच्या पाकिटासाठी वापरली. ती किती निधी वापरली? म्हणजे 6,440. 6,440. ओके 6,440. ठीक आहे. चला कळालं का? चला कळालं का बाळांनो? चला
ओके, चला 68चं उत्तर टाकायचं आहे. चला 68चं उत्तर टाकायचं, सगळ्यांनी सांगायचं. चला कोण उत्तर देणार आहे? चला, खालील कोणते विधान अचूक अचूक आहे? आपल्याला अचूक विधान शोधायचं आहे. ठीक आहे, बरोबर विधान शोधायचं आहे बाळांनो. चला, पर्याय क्रमांक 1 आहे 25% बरोबर, 25/1000. पर्याय क्रमांक 2 आहे 20/5 बरोबर 4. पर्याय क्रमांक 3 आहे 50/50 बरोबर 2.5. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 0.68 बरोबर 68%. चला चला चला, उत्तर टाकायचं. पर्याय क्रमांक 4 हे युगेंद्राने उत्तर दिलेलं आहे. वेलकम बाळा. ठीक आहे, वेलकम वेलकम. ज्याला जमते त्याने उत्तर टाकायचे. धाड धाड उत्तरे आली पाहिजे, एकदम सोपं आहे. ठीक आहे, चला, ज्याला येत नसेल त्याने इकडे पाहायचं आहे. चला, याचं उत्तर मला मी सांगतो. चला, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला, ओके. चला, आता लक्षात असू द्या. तुम्हाला आपण शिकलो क्लासमध्ये, पर्सेंट म्हणजे बरोबर 1/100. लक्षात असू द्या, लक्षात असू द्या. पर्सेंट बरोबर 1/100. ठीक आहे, ओके, लक्षात असू द्या सगळ्यांनी. हा, चला, लक्षात असू द्या सगळ्यांनी. हा, ओके, आन्सर आलेले आहेत बरेच जणांचे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. चला, मग आता पर्सेंट बरोबर 1/100 लिहितोय. तर 25 आहे बाळांनो, 25 ला 25 लिहिला. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता पर्सेंट म्हणल्यावर 1/100 म्हणजे डिवायडला किती यायला पाहिजे? माझं 100 यायला पाहिजे, बरोबर. पर्सेंटच्या जागी 1/100 लिहिला म्हणजे 1 × 25 जरी केलंय. आपण काय केलं बघा, आता मी काय करतोय, सिंपल, अजून सिंपल सांगतोय. आता इथे लिहितो बघा, इथे लिहितोय. ठीक आहे, इथे वरी लिहू का? वरी लिहितोय, तिथे जागा आहे बघा, इथे जागा, या जागेत लिहितो बघा. आता असं आहे ना, 25%. ठीक आहे, आता पर्सेंट म्हणलं आपण 1/100 लिहितोय. लिहा 25 × पर्सेंट उडवायचा असेल तर 1/100 झालं का? मग वरी जाईल ना तो 25/100. मग आपलं असं असायला पाहिजे, इथं 1 शून्य आगावचा दिलाय. चुकलं, बरोबर, चुकलं का नाही? चला, आता इथं 20/5. अरे वा. आता चाचीचे आलं गुणाकार, द्या गुणाकार, लिहिला गुणाकार. शेकडा म्हणलं पर्सेंट. ओके, शेकडा म्हणलं पर्सेंट. ओके, ठीक आहे. चला, रुचिता काय म्हणते बघूया. हा, रुचिता बाळा बोल रे. रुचिता काहीतरी बोलते माझ्याशी, बघूया रुचिता कुठे. रुचिता, अरे रुचिता कुठे रे? सापडत नाही. हा, ओके, सापडले. समर्थ, समजलं का रे? गेला क्वेश्चन. ठीक आहे, सर, चला, बोल रे आवाज रुचिता. अटकते. आवाज अटकतोय, आवाज अटकतोय. बर, ठीक. आता येतो का क्लिअर बाळा? आवाज अटकतोय म्हणतोय, क्लिअर येतोय का बाळा आवाज? बोलशील का? आता येत आहे. ओके, ठीक आहे, येत आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी गेलं का बाळा? मला वाटलं स्पष्ट येत आहे. ओके, ठीक आहे, बरेच जणांनी स्पष्ट येत आहे म्हणतात. ओके, ठीक आहे, असो. मला काय म्हणायचं आहे, चला क्वेश्चन कडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. चला, सिंपल क्वेश्चन कडे लक्ष द्या. ठीक आहे, क्वेश्चन कडे लक्ष द्या. आता मध्येच असं तुम्ही बोललं ना, थोडस ब्लर दिसणार आहे. हा, ठीक आहे, ओके. चला, सॉल्व करा आता. बघा, 20 चाचीचे जे असेल तर आपण गुणाकार घेतो, मल्टिपल. म्हणजे शेकडा म्हणजे काय? पर्सेंट. आपण त्याला टक्केवारी पण म्हणतो. मग आता तुम्हाला माहिती आहे, शेकडा म्हणजे तुम्हाला पर्सेंट म्हणजे 1/100 आपण काय करतो? 100, बरोबर. मग या 5च्या खाली 100 लिहूया. लिहिला, लिहिला ना? लिहिला. मग आता 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला बघा. वर किती उरले? 2 आणि इथं 5 उरले. 2 × 5 करा, 2 × 5 करा आणि डिवाइडला 10 राहिले. मग किती झाले हो? 5 दुनी 10. मग आता 10/10 जर केला तर उत्तर 1 येतोय ना? 10 1 10. 10/10 जर केलं तर उत्तर 1 येतोय, बरोबर ना? 1 उत्तर येतोय. म्हणजे हा पण चुकलं ना? इथे 4 आले ना? 4 आले ना? कळलं का? पुढं आता इथं 50चा शेकडा म्हणजे गुणाकार, चा म्हणजे गुणाकार आला. शेकडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, याला आपण असं लिहितो पर्सेंट. याला लावा
लावला लावला का नाही लावला. आता पर्सेंट म्हणजे 1/100, 50ला डिवाइड 100 करा. केलं झालं का झालं ओके मध्ये आहे. चला हा शून्य कटवा हा शून्य कटवा हा शून्य कटवा हा शून्य कटवा. उरलेत का इथं 5 आणि इथं किती उरलेत 5. याच्या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे काय 5 गुणिले 5 करा. उत्तर किती आलं पाहिजे 25. इथं काय आलंय 2.5. मग बरोबर आहे का नाही चुकलं. मग पर्याय क्रमांक 4 आहे बरोबर आहे. आणि का बरोबर आहे हो ते पण सांगतो बघा. पर्याय क्रमांक 4 का बरोबर आहे ते पण सांगतो लक्षात असू द्या. आता या 60%ला बघा 0.68 म्हणजे किती 60%. पण तुम्हाला माहिती आहे 68% पर्सेंट म्हणलं डिवाइडला 100 1/100 बरोबर ना. बरोबर ना 1/100. म्हणजे इथं बघा इथं वरती लिहितो थोडस. आता इथं जागा दाखवतो थोडस. अरे इथं खाली लिहितो ठीक आहे खाली लिहितो किंवा इथं साईडला लिहितो ठीक आहे इथं साईडला. आपल्याला हे पण करावं लागेल ना ठीक आहे इथे साईडला येतो ठीक आहे. म्हणजे 68 1 2 2 शून्य असेल तर 1 2 अंक सोडून दशांश चिन्ह देतो म्हणजे 0.6 म्हणजे बरोबर यायला गेलं उत्तर 0.6 म्हणजे 68%. बरोबर आहे आपलं उत्तर. बरोबर आहे उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे चला काय नो ठीक आहे अनम्यूट करतो. नो आला अनम्यूट करतो ठीक आहे. रिया नो म्हणतोय ना ठीक आहे. हा रिया रिया बोल रे. सर आवाज नीट येत नाही. काय म्हणा आवाज नीट येत नाही. आवाज नीट येत नाहीये. चला कोणाकोणाला येत नाही रे आवाज नीट चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. वर्तुळाची थोडीशी माहिती पाहिजे मला ना. वर्तुळाची थोडीशी माहिती पाहिजे जास्त नसेल तर थोडीशी पाहिजे. थोडीशी कशी बघा त्याला कसं ओळखायचं. माझ्याकडे आता बघा सांगतो तुम्हाला. वर्तुळाकार मैदान आहे बघा. वर्तुळाकार म्हणजे गोल गोल असणार आहे ना. कडी कडी बांगडी जो बांगडी आहे ना बांगडी. टायर टायर गाडीचं टायर ठीक आहे. जो सेंटर पासून जो इथपर्यंत असतो त्या परिघापर्यंत सेंटर पासून परिघापर्यंत ही असते त्रिज्या. काय असते त्रिज्या. बरोबर विचारलंय काय तुम्हाला विचारलंय काय तुम्हाला व्यास. तर त्रिज्या दिलेली आहे ही. व्यास काय असतो इथून त्रिज्या आणि पुढची एवढी त्रिज्या म्हणजे दोन्ही सेंटर मधून लाईन जाते ती असते आपली पूर्ण ही जी सेंटर मधून लाईन जाते केंद्रबिंदू मधून जाते. जो सेंटर असतो त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो. आणि जो हे पूर्ण जो आहे ते ही जी आहे तो व्यास असतो. पूर्ण जी लाईन असते ती व्यास असते लक्षात ठेवा व्यास. आता तुम्हाला विचारलं आता जीवा काय असते जीवा काय असते त्याच्या खाली छोट्या मोठ्या जीवा असतात लक्षात ठेवा. आणि लक्षात सर्वात मोठी जीवा आहे व्यास असते हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर जो आता आपल्याला विचारलंय व्यास. व्यास म्हणजे आता लक्षात असू द्या त्रिज्याच्या दुप्पट असतो. म्हणजे 7 7 म्हणजे आता इथून या सेंटर पासून इतकी त्रिज्या किती दिलंय 7.6. मग आता परत त्याचं दुप्पट म्हणजे 2 ने गुणा किंवा 7.6 प्लस करा. बस परत 7.6 जर प्लस केलं तरी उत्तर येतोय. म्हणजे 6 6 12 2 हाताला 1 दशांश चिन्ह 7 7 14 1 15 म्हणजे 15.2 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. बरोबर चला चला सगळ्यांना समजलं का सगळ्यांना समजलं का चला सगळ्यांना समजलं. चल रे सुशील बोल काय म्हणतोय सुशील. हॅलो सर सुशील आवाज अडकतो. आवाज अटकतोय. हम्म अरे बाकीच्या आवाज येतोय तुला आवाज तुम्ही बोलत अटकतोय असतो तुझा ना का रे. तेव्हा आवाज येत नाही मध्ये मध्ये आता अडकतोय. येतोय का आता येतोय का हो सर. ओके ठीक आहे डन. चला पुढचा क्वेश्चन घ्या रे बाळांनो. येतोय शुभ्रा म्हणतो येतोय. तुम्ही काहीतरी थोडीशी नाटकी करू नका रे बाळा. ठीक आहे येतोय तर येतोय म्हणा नाही तर नाही. खरं बोला मला त्रास देतोय का नका देऊ त्रास. चला पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना. चला उत्तरे टाकायची आहेत. मला समर्थ उत्तर सांगणार आहे समर्थ उत्तर सांगणार आहे आणि सुघोष सांगणार आहे दोघांनी पण सांगणार आहे. चला उत्तर टाका दोघांनी. युगेंद्राचा आलेला आहे 2 पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. ओके छान. युगेंद्राचा 2 आलेला आहे ऑप्शन क्रमांक 2. शुभ्राचा आलेला आहे 2. नाही येत चला येत नाही तर काय टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे. येत नसेल तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे. चला पियुष ताटेचा आलेला आहे ताटे पर्याय क्रमांक 2. सौम्या नारळचं 2. ओके छान.
अनन्या मी ओके. अनन्याला मी विचारणार आहे. अनन्या नाही, आपला सुघोष. अनन्याचं असं तोंडात नाव आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 5वी विद्यार्थी आहे बरं का अनन्या. ठीक आहे, त्याचा भाऊ छोटा आहे, लक्षात असू द्या. हा, सुघोष बाळा सांगणार आहे. सुघोष बाळ सांगणार आहे मला. बघूया उत्तर कसं सांगेल सुघोष. ठीक आहे, चुकीचं का बरोबर कसं आहे असं छान पद्धतीने सांगतो सुघोष. बघूया सुघोष क्वेश्चन वाचेल आणि मला उत्तर सांगेल सुघोष. हा, सुघोषला अनम्यूट करतो मी. हा सुघोष बोल रे बाळा. सर पहिले सुघोष, आपल्याला सांगितले 2.25 मीटर चे कापड लागते आणि त्यांनी सांगितले की 5 शर्ट शिवण्यास किती मीटर कापड लागेल. तर आपल्याला पहिले बर माहिती पाहिजे की 2.25 मीटर म्हणजे किती. 2.25 म्हणजे हा किती आहे? 2 आणि पाव. मग पहिले 2 आणि आपण पाव म्हणजे 2.25 ना, हो 250 ना. हो हा, चल. तर पहिले आपण 2 नी 5 ला गुणूया. गुणिले 5 करूया, याला सगळ्यालाच गुणून टाकू ना. 2 ने गुणायचं नाव तर सगळ्यांनाच गुणून टाकू आपण, बरोबर का नाही? हो बरोबर ना बाळा. 2.25 मीटर म्हणजे 2.250 ना, बरोबर ना? बरोबर हो ना? मग आता याला 5 हो ने गुणवून 5 शर्ट बघा. आता काय म्हणलं, एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागते? मग आपल्याला माहिती आहे 2.25 का 2.25 मीटर म्हणजे 2.25 बरोबर. 2 आणि 1 पाव, बरोबर ना? मग तुम्हाला मला 2.25 गुणिले 5 जर केला तर गुणाकार करायचं सरळ सरळ. पॉईंटला घाबरायचं नाही, या पॉईंटला घाबरायचं नाही. डायरेक्ट उत्तर काढूया. बघा कसं काढायचं. 5 0 0, 5 5 25 ला 5, हातच्याले 2, 5 2 दुनी 10 2 12 ला 2, हाताला 1, 5 दुनी 10 2, 10 5 आणि दुनी 10 2 आणि 1 11. 12. ठीक आहे, 10 आणि 1 11. मग आता काय दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे आपल्याला माहिती आहे बाळांनो, बरोबर. काय करायचं, आता दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1 2 3, मग 3 अंक, 1 2 3 अंक दोन्ही दशांश चिन्ह द्यायचं. कळालं? दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे काय झालं, 11.250 म्हणजे किती? 11.25. हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, चला. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? बोला बोला, सगळ्यांना कळालं का? चला, पियुष ताटे, केतकी, चला. साळवे, कळालं का तुम्हाला? साळवे मेसेज टाका, तुम्हाला कळालं साळवे? चला पुढे जाऊ का? ओके ओके, चला पुढचा क्वेश्चन घेतोय. हा, चला पुढचा क्वेश्चन घेतोय. ओके, आलेला आहे पुढचा क्वेश्चन. चला, दिसतोय पुढचा क्वेश्चन. चला, दिसतोय क्वेश्चन. चला, वाचायचं आहे आणि उत्तर काढायचे. सगळ्यांनी उत्तर टाकायचे मला ना. चला, उत्तर टाकायचे आहेत. तुम्हाला खरंच जे 4थीला आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप साठी सगळं प्रॅक्टिस झालेली आहे. एकदम आपली दमदार प्रॅक्टिस झालेली आहे. ठीक आहे, चला. जो 3रीला आहे, जसं की सुघोष आपला 3रीला होता, अजून 4थीला शिकतोय. चला बघा बघा. ओके, चला उत्तरे टाकायची आहेत. 36च्या एकूण विभाजकाची संख्या ही 24च्या एकूण विभाजकाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर आता तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. खूप सोपं आहे उत्तर. ठीक आहे, चला. दिसतंय सगळ्यांना? छान पद्धतीने दिसतंय. चला, उत्तर काढायचं आहे, विभाजक काढायचं आहे, विभाजक. ठीक आहे, भाग जाणाऱ्या संख्या. चला, या 36ला कोण्या कोण्या संख्येने भाग जातो? चला लवकर, पटापट उत्तरे टाकायची आहे. कितीने लक्षात असू द्या, कितीने. आता मी तुम्हाला कसं काढायचं सांगतो. ठीक आहे, ओके. पर्याय क्रमांक 2, 2 ने. अरे चुकलं युगिंदरा, कुठे आहे डोका तुझं? जागेला आहे का? हा, समर्थ, उत्तर टाक. समर्थ, उत्तर टाक लवकर. लवकर उत्तर पाहिजे मला. समूह चाल. अरे यार, सॉरी. हा, अरे यार, स्टँड हरलं. चला समर्थ, चला. नको समर्थला, आता समर्थ सांगायला झालं का? समर्थ उत्तर आलं का? तुकडा सांगणार आहे मला मनस्वी. झोपू नका कोणी. चला, उत्तर काढायचे आपल्याला बघा.
सिंपल बघा, आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा 36चे आपण पहिले विभाजक काढूया. 36 बरोबर. आता सिंपल आपल्याला माहिती आहे काढण्याची पद्धत. 1 गुणिले 36, 36 एका 36 बरोबर. हे 2 झाले. त्याच्यानंतर 2 गुणिले, मग 2 ने भाग द्या. बे एक बे, बे 8 16 बरोबर. हे 2 झाले. नंतर 3 ने भाग जातो, 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6. ठीक आहे. नंतर बघा मग 4 9 36. ठीक आहे. नंतर नंतर अजून विभाजक काढा. पटापट पटापट विभाजक काढता आले पाहिजे सगळे. ठीक आहे. चला झाले का, संपले? चला मग 6च्या बऱ्यात 6 7 36 येतो ना वळानो. दुसरा एक इथे येतो, 6 गुणिले 6, 6 7 36 बरोबर. आता नंतर इथे डबल 6 6 आले, लक्षात घ्या. माझा हे टोटल आहे 36 विभाजक किती झालेत. आता डबल रिपीट आले थांबायचं. ठीक आहे. कुठलेही अंक रिपीट आले की थांबून घ्यायचं. किती विभाजक झालेत लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक डबल 9. म्हणजे 36 विभाजक किती झाले, 9. किती झाले, 9. 36 विभाजक किती झाले, 9 झाले. आता 24 काढू इथं. 1 गुणिले 24 म्हणजे 24 एक 24 आलं. 2 गुणिले बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजे 12 दोन्ही 24 आलं का. मग परत आता इथं 3 3 8 24. ठीक आहे बरोबर. मग 4 सक 24, मग साइन चौक 24 परत येतो ना. परत साइन चौक 24 येतो. जर आपण परत चेक केलं तर साइन चौक 24 म्हणजे 6 आणि 4 परत आला, म्हणजे हे घ्यायचं नाही. डबल चालतो का विभाजक, नाही चालत. मग किती यायचं आता चेक करा. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 8 बघा. 1 2 3 4 म्हणजे किती झाले, 8. टोटल 8 म्हणजे 24चे 8 विभाजक. म्हणजे आता कितीने जास्त असेल रे, इथे विचारलंय तुम्हाला कितीने जास्त. तर बघा कोणापेक्षा, 24च्या एकूण विभाजका संख्यापेक्षा, म्हणजे 24 पेक्षा किती, 24च्या विभाजक म्हणजे किती आहेत, 8. मग 8 पेक्षा कितीने जास्त, 9. 1 ने जास्त आहे बरं का. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कळालं. कशी विभाजक काढायचं ते कळालं का, सगळ्यांनी सांगायचंय. कळालं. चला कळालं का बाळांनो. चला कळालं असेल तर येस म्हणून टाकायचं, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. चला लवकर. समर्थ आलेलं आहे उत्तर. ओके छान समर. ओके युगेंद्र यस. ओके युगेंद्रने टाकलेला आहे यस. बाकीच्या कळालं नाही का रे. हो ओके. चला पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन जो आहे, 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती आहे. चला क्रमिक संख्या शोधायची आहे. चला लिहून उत्तर काढायचंय. लगेच उत्तर आलं पाहिजे याचं. चटकीने उत्तर आलं सर, पटकीने. अरे वा, शुभ्राचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक ओके आलेला आहे शुभ्राचं उत्तर. तुमचं पण असं पटापट आलं पाहिजे. थोडस लवकर आले पाहिजे. साळवे उत्तर द्या वळा. साळे उत्तर द्यायचंय हा. ओके उत्तर द्यायची आहेत. जी काही छोटी मुले आहेत आमचे, चौथीचे आहेत बघा. चौथी 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 सगळे चौथीचे आहेत. पाचवीचा आदर्श, पाचवीला ना आदर्श. आदर्श झोपला का रे. आदर्श आहे का, बघू द्या बरं. आदर्श आहे का, झोपला का बघू द्या. आदर्श गेला का रे. आदर्श नाहीये. आदर्श बाहेर आहे ना. येते की पण चौथीला आहे माने. ओके ठीक आहे. शुभ्रा युगेंद्रा ओके ठीक आहे. ठीक आहे ओके. चला ऑप्शन क्रमांक 4 मनसी म्हणजे ओके. बघा 75,000 सॉरी 75 लक्ष म्हणजे किती, 75 लक्ष 9,009 9,500 500 आणि 35 बघा. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष बरोबर लिहिलं का, लिहिलं. ठीक आहे. बघा 75 लक्ष 9,535 नंतर कुठली संख्या येणार आहे, क्रमिक संख्या. बघा माझी येणार आहे त्याच्या समोरची 36 येईल ना. 75,09,536 कुठं दिसतंय रे, बघा शोधा. आणि गडबड करून तुम्ही हे ऑप्शन टिक करशाल जिथं 35 दिसलं तर. सरळ सरळ काय करायचं, 36 कुठं कुठं दिसले पहिले चेक करायचं. इथं नाही कॅन्सल, इथं नाही कॅन्सल. मला दोन्ही पैकी चेक करायचं. ठीक आहे.
दोन्हीपैकी चेक करायचं. असंच कुठे दिसते 75 आहे 75 आहे, 0 आहे 0 आहे, 95 आहे 95 आहे आणि 36 आहे 36. बरोबर उत्तर. अशा पद्धतीने जरी करू शकता, कारण काही कन्फ्युजन करणार डायरेक्ट उत्तर असं हे पहिला पर्याय क्रमांक टिक करणार. तर व्यवस्थित वाचन करायचे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, 75 लक्ष 9,536 हे उत्तर आहे. चला पुढचं. हा, आता हा प्रश्न खूप छान आहे बघा, खूप छान. चला चला, खूप छान आहे प्रश्न. सॉल्व करायचा आहे सर्वांनी. अरे शुभ्राचं उत्तर आलं बघा. शुभ्रा खूप फास्ट आहे. समज, शुभ्रा, मनस्वी, माने. चला काढा उत्तर. चला, ज्याला जमते त्याने फास्ट एकदम जलद पद्धतीने काढायचं आहे. जसं की ट्रेन कशी पळते त्या पद्धतीनं काढायचं. चला ठीक आहे. चला, आपण जसं चालतो तेव्हा लगेच उत्तर आलं पाहिजे. हा, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ओके ठीक आहे. ओके, शुभ्राचा आलेला आहे, फक्त शुभ्राचा आलेला आहे. युगेंद्र 4 मध्ये. ओके, छान युगेंद्र. ओके ओके, येत आहे उत्तर. ओके, शुभ्रा परत म्हणते पर्याय क्रमांक 4, म्हणजे डबल डबल उत्तर काढायला लागली शुभ्रा बघा. ठीक आहे, चला तुम्ही हे फक्त टाकायचं उत्तर व्यवस्थित. चला, समर्थ उत्तर काढ बघा. समर्थ, समर्थ आहे का समर्थ? आज समर्थला काहीच नाही, मला पप्पाला फोन करावं लागेल समर्थच्या. ए पियुष, बस झालं बघा. पियुष बस झालं, पियुष बस झालं. चार तेवढी मोठी नको, त्रास होतोय दुसऱ्यांना. बस झालं. हात काढा सर. अरे हात काढू, खालचं क्वेश्चन बघायचंय का? अरे यार, ठीक आहे, बघ 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 बाळा, म्हणजे उत्तर आधीच काढून ठेवतात बघा. युगेंद्र फास्ट आहे बघा. वरचा क्वेश्चन जमला म्हणून खालच्या क्वेश्चनला तयारीला लागली बघा. ठीक आहे, तिने हात काढा म्हणून मला कळालं की तिला क्वेश्चन बघायचा होता खालचा. ठीक आहे, शुभ्रा आणि युगेंद्र फास्ट आहे बघा. ओके, चला छान, असं तुम्ही उत्तर काढायची. ओके, उत्तर आपण काढूया. ठीक आहे, कोण सांगणार आहे उत्तर? उत्तर कोण सांगणार? चला, उत्तर कोण सांगणार आहे? हा, मला उत्तर हवंय. युगेंद्र म्हणते मी सांगतो. ओके ठीक आहे, युगेंद्र व्यवस्थित सांगायचं. शुभ्रा सांगले तर बरं होईल. शुभ्रा छान पद्धतीत सांगतो. शुभ्रा सांगशील का? शुभ्रा किंवा मनस्वी, दोघांपैकी या. मनस्वी काय झोपते काय माहित, कळत नाही मला. हा, नो रुद्र, थांब थोडं. रुद्र बाळा थांब. मनस्वी झोपली अशी. युगेंद्र मी म्हणते बघा, मनस्वी आमची झोपते, नुसती मनस्वी झोपते झोपते, नुसती झोपते. झोपा काढते नुसती, बसून बघते काय माहित. ओके, शुभ्राला अनम्यूट करू. ओके ठीक आहे, चला बोला शुभ्रा. सर, शुभ्रा बघा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? मग काय केलं बघा? सर, ते शेकडा 40 होते ना, तर काय केलं? उरले शेकडाचा संबंध 100शी असतो ना, तर मग 100 बरोबर. मधून शेकडा वजा म्हणजे 100 मधून 40 काढले. केले 100% 60%. मधून 40 काढले, 60%. हा, उरले. आणि मग मग या 8 ते 60. 8,000चे 60%. बर, आणि हे 2 शून्य काढलं, हा 2 शून्य काढलं, उरलं किती? 80 गुणिले 60. हे 2 शून्य लावले पुढं, मग 8 4. 8 असं, बरोबर का? हो. आता बघा, हा कसं solve करायचं शुभ्राने छान पद्धतीने सांगितलं, तरी पण मी परत सांगतोय, परत जणाला कळलं नसेल तर. नो म्हणून रुद्र म्हटला, नो म्हणून. ठीक आहे, पण आता मी सांगतोय, लक्ष असू द्या. परत शुभ्रा छान सांगितले. ठीक आहे, तसं मला छान सांगतो म्हणे युगेंद्र सांगतो म्हणते. बाकी पुढचा क्वेश्चन आपण घेऊया, तेव्हा तू सांग बाळा. ठीक आहे,
बघा, वृक्ष संवर्धन कार्यक्रमागत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा म्हणजे दोन्ही साईड कळलं पाहिजे, ठीक आहे, दोन्ही साईड लक्षात, ठीक आहे, दुतर्फा झाडे लावली. त्यापैकी शेकडा शे म्हणजे शे लक्षात असतं, शेकडा असतं 40 झाडे, शेकडा म्हणजे 40% लक्षात असतं, 40 झाडे अमरावती अकोला महामार्गावर लावली. किती? अमरावती, आता म्हणजे अमरावती बघा, अमरावती आणि अकोला या महामार्ग या रस्त्यावर काय केले त्यांनी? 40% लावले. हे रस्ता आहे ना, याला 40%, बरं का? तर अमरावती आणि यवतमाळ या रस्त्यावर किती आहे? मग आता मला सांगा, 100% झाडे इथं, बरोबर ना? 100% झाडा इथं, 100% झाडे लक्षात घे. 100% म्हणजे 8,000 झाडी इथं, 8,000 झाडी लक्षात ठेवा. काय म्हणलंय अमरावती महामार्गाला किती झाडे लावली? तर मग 8,000 म्हणजे 100% झाडे ना, कोणाला लक्षात असू दे. मग 40% झाडं, 40% झाडं तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता बाळांनो, ठीक आहे. तर 100 मधून जर मी काय केलो, 100% मधून 40% काढलं तर माझे जो आहेत ना, या अमरावती अकोला महामार्गावर 40% लावली. तर अमरावती यवतमाळ किती पर्सेंट झाडे लावली ते कशी काढायची? या 100% मधून हे 40 जर काढलं, 100% म्हणजे 8,000 झाडे आहेत. म्हणजे त्याच्या 100%तून 40% जी झाडी काढलं, ते 60% जी आहे ते कोण्या मार्गावर लावलेली आहेत? 60% जी आहे ते अमरावती या महामार्गावर त्यांनी काय केले? झाडी लावली, ठीक आहे, झाडी लावली. आता मला सांगा, सिंपल, आता हे 60%, या 8,000चे तुम्हाला काय करावं लागणार आहे बाळांनो? 60% काढा. म्हणजे तुम्हाला किती झाडे लावली ते तुम्हाला ऑप्शन भेटून जाईल. मग आता हे पर्सेंट आहे म्हणजे डिवाइड 100 घे. मग हे 2 शून्य कटलं, हे 2 शून्य कट, उरले किती बाळांनो? 80 गुणिले 60. मग याचा गुणाकार करायचा कसा? हे 2 शून्य अशी लावून टाकायचे, हे फक्त या दोघाचा गुणाकार करायचा. मग 8 संग 48 केलं तर 4,800 झाड. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. कळालं? मग तुम्हाला जर म्हणलं बघा, तुम्हाला विचारलं, समजा तुम्हाला विचारलं, कसं विचारलं? तुम्हाला विचारलं 40% झाडं याची अमरावती अकोलावर किती झाडे झाली? 40% आहेत ना, मग किती झाडे झाली रे? किती झाडे झाली? चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचे किती झाडे झाली. तर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तो पण काढता आलं पाहिजे ना. मग तुम्हाला या 8,000चे 40% काढा, म्हणजे किती झाडे? हे 2 शून्य काढवा, हे 2 शून्य काढा. किंवा या 48,000 आहेत ना, या 8,000तून सॉरी 4,800 आहेत ना, या 8,000तून काढा, तरी उत्तर येईल. 2 पद्धतीने उत्तर येऊन जाईल, ठीक आहे. चला, हे 2 शून्य कटलं, हे 2 शून्य कटलं, 80 गुणिले 40 करा. मग काय करा? हे 2 शून्य लावलं इथं, आणि 8 चोक 32 म्हणजे 3,200 उत्तर आलं, ठीक आहे. इथं झाडे म्हणजे 40% म्हणजे 3,200 आणि 60% म्हणजे बाळांनो 4,800, ठीक आहे, 4,800. कळालं? टोटल बेरीज करा, 8,000 होतात का? होतात, चेक करा, ठीक आहे. कळालं? पुढे जाऊ, ओके. चला, हे बघून घ्या, पहिले बघून घ्या चॅट. ओके, मनस्वी हो म्हणतो, ठीक आहे. 4 मिनिटात दोन्ही क्वेश्चन होतात. आपला क्वेश्चन पेपर संपून जातो. हा, थांबा सगळ्यांनी, कोणीच बाहेर जायचं नाही. बघा, खालील खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नाची उत्तरे लिहा. एका खेड्यातील काही घरांमध्ये खालील दिलेल्या रंगाचे रेशन कार्ड आहे. मग किती रंगाचे आहेत? पांढरा आहे, पिवळा आहे आणि केशरी आहे. पण एक चित्र म्हणजे तुमचे 100 घरे. इथं 2 चित्र आहेत बाळांनो, 2 गुणिले 100 करा म्हणजे किती झाले? 200. कळालं? आणि इथे 2 चित्र आहेत, 2 गुणिले 100 करा बाळांनो, किती झाले? 200. बरोबर बाळांनो? बघा, लक्ष असू द्या. आणि इथे 4 चित्र आहेत बाळांनो, 4 गुणिले मला 100 केलं तरी झाले 400 आणि सगळ्यांची 800. बरोबर बाळांनो? लक्ष असू द्या. सगळ्यांची बेरीज केला तर 800 घर आहे. बरोबर? बरोबर. पांढरा, पिवळा आणि केशरी जर कार्ड चेक केलं तर 800 घर आहेत, लक्षात ठेवायचे. बरोबर? एक चित्र म्हणजे 100 घरे अशी दिली, लक्षात असू दे. मग आता क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, लगेच
पटापट उत्तर देशाल ना बाळांनो, देणारच तुम्ही, हमखास उत्तरे देणार. बघा आता तुम्हाला विचार केला बाळांनो, क्वेश्चन काय म्हणतोय, केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची एकूण संख्या किती? मग आता केशरी रेशन कार्ड आपल्याला चेक करायला लागणार आहे. केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या, मग आता मला केशरी रेशन कार्ड दाखवतो तुम्हाला, थांबा. केशरी रेशन कार्ड दाखव. केशरी रेशन कार्ड बघा कुठं आहे? केशरी इथं आहे. मग केशरी रेशन कार्ड घर असले किती? 400. उत्तर काढलंय आपण 400. मग पर्याय क्रमांक चेक करा आणि टिक करा, बरं का? पर्याय क्रमांक चेक करून टिक करा, म्हणजे किती झाले? 400. बरोबर. आता बघा, पांढरे रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या ही पिवळे रेशन कार्ड व पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची संख्येच्या किती पट आहे? मग आता तुम्हाला काय, पांढरे रेशन कार्ड असलेले 200 आहे. बघा बघा, इथं 200 दिसते, लक्षात असू दे, इथं 200 दिसणार आहे. एक मिनिट, इथं दिसते का रे 200? दिसते बघा. आता एक मिनिट, थोडस असं वरती घेतो, ठीक आहे. 200. आणि पिवळे आणि केशरी, पिवळे आणि केशरी किती आहे? 200 आणि 400, टोटल किती झाले? 600. बघा बघा, काय करायचं, सिंपल. पांढरे आहे 200 आणि पिवळे आणि हे किती आहे? 200 आहे, हे 400 घर आहे. मग हे दोन बेरीज करा दोघांची, 600. मग आता चेक करा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 2/6 करा, म्हणजे बे एक बे आणि बे त्रिक 6, म्हणजे 1/3 पट आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. अरे कोण आहे? युगेंद्रा. तसं नाही बाळा, युगेंद्रा हे टाकते उत्तर. अरे तसं नाहीये. पांढरे रेशन कार्ड असलेली संख्या ही वरी ठेवायचं. मग ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेले घराच्या संख्येच्या किती पट, तर तो खाली लिहायचं. कळालं? झालं उत्तर. 1/3 पट आहे, लक्षात असू द्या.